आपल्या जीवनातील आव्हानांचा सामना करणे आणि आपली स्वप्ने साकार करणे नेहमीच सोपे नसते. परंतु कधीकधी थोडेसे प्रेरणादायी स्वामी संदेश आपल्याला नवीन ऊर्जा आणि दिशा देऊ शकतात. सकारात्मक विचार आणि यशासाठी प्रेरक स्वामी संदेश हे असे शक्तिशाली साधन आहे जे आपल्याला आपल्या आत्मशक्तीची जाणीव करून देते आणि कठीण काळात आपल्याला प्रेरित करते. हे अवतरण केवळ आपली आत्मजागरूकता वाढवत नाही, तर आपली विचार करण्याची पद्धत देखील बदलतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज या संदेशाकडे तुम्ही पाहून दुर्लक्ष करू नका. या संदेशावर तुम्ही आला आहात हा कुठल्याही प्रकारचा ऑनलाईन आलेला संदेश नसून स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी तुमच्या जीवनाप्रमाणे पाठवले एक असा संदेश आहे की जे फक्त तुम्ही 10 मिनिट ऐकलं तर तुम्हाला तुमच्या जीवनाला सार्थक करण्याच्या पूर्ण गोष्टी सांगून जाईल. प्रवासात अडचणी आल्या तर हिंमत वाढते. कोणी रस्ता अडवला तर त्यामुळे धाडस आणखी वाढते. विकायचा असेल तेव्हा आला तर अनेकदा भाव कमी होतो. विकायचा बेत नसेल तर भाव आणखी वाढतो. दृष्टी बदलली तर दृष्टिकोन बदलतात. विचार बदलले तर तारे बदलतात. बोटी बदलण्याची गरज नाही. दिशा बदलली तर किनारा आपोआप बदलतो. ज्याच्यावर हे जग हसले त्यांनीच इतिहास घडवला आहे. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी हे का करत आहे? त्याचे काय परिणाम होऊ शकतात? आणि मला यश मिळेल का? आणि जेव्हा खोलवर विचार केल्यावर तुम्हाला या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात तेव्हाच पुढे जा. शिक्षण घेताना खूप संघर्ष आणि अडचणी येतात, पण या सगळ्यामुळे आपल्याला शिकायला आणि वाढायला मदत होते. जेव्हा तुम्हाला अडचणी आणि चुका येतात तेव्हा लक्षात ठेवा की या गोष्टी तुमची कौशल्ये आणि क्षमता सुधारतात. शेवटी ही आव्हाने तुम्हाला एक चांगली आणि हुशार व्यक्ती बनवतील. यशस्वी आणि अयशस्वी लोकांमधील मुख्य फरक हा आहे की यशस्वी लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी दृढ निश्चयी आणि मेहनती असतात. ते पूर्ण लक्ष केंद्रित करतात आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करतात. त्याचवेळी अयशस्वी लोक सहसा त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तितकी मेहनत किंवा चिकाटी दाखवत नाहीत. यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि ते साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. हे कोट आपल्याला शिकवते की कठोर परिश्रम आणि दृढ निश्चय ही यशाची गुरुकिल्ली आहे. स्वप्ने साध्य करण्याची इच्छा कठोर परिश्रमाला सोबती बनवते. प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी असते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. हार मानण्यापूर्वी आणखी एकदा प्रयत्न करण्याचा विचार करा. ज्यांना वाटेची भीती वाटत नाही तेच त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतात. यशाची गुरुकिल्ली कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयामध्ये आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जगही तुमच्या पाठीशी उभे राहील. लहान पावले ही मोठ्या गंतव्याकडे घेऊन जातात. आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. अडचणी या फक्त परीक्षा आहेत. यशासाठी सज्ज व्हा. तुम्ही हार मानल्याशिवाय तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत पाहतो. स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत. वाट कधीच संपत नाही. फक्त चालण्याची हिंमत हवी. वेळ आणि संयम हे 2 महान योद्धे आहेत. स्वप्ने साध्य करण्यासाठी जागे राहावे लागते. प्रत्येक जण झोपतो. अडचणी येतील, पण हार मानू नका. मोठा विचार करा. जलद विचार करा. पुढे विचार करा. तुमच्या विचारांवर कोणाचाही अधिकार नाही. मी एकटा आहे, पण तरीही मी आहे. मी सर्व काही करू शकत नाही, पण मी काहीतरी करू शकतो. आणि फक्त मी सर्व काही करू शकत नाही म्हणून मी जे करू शकतो ते करण्यापासून थांबणार नाही. आपल्या आजूबाजूस असे बरेच त्रासदायक लोक असतात जे आपले जवळचे असतात पण त्रासदायक असतात, निगेटिव्ह असतात आणि ते नेहमी आपल्या मनाचा खप करण्याचा प्रयत्न करत असतात. तर ही जी त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं साध्या सरळ माणसांना थोडं कठीण जातं आणि आपल्याला बऱ्याच इच्छा नसताना त्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागते. त्यांचा त्रास करावा लागतो.
अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो. मग अशा लोकांबरोबर आपण कसं वागू शकतो? अशा लोकांबरोबर कशा प्रकारे डील करायचं? कशा प्रकारे आपण त्या लोकांचा आपल्याला होणारा त्रास कमी करू शकतो? त्या लोकांपासून आपण कशा प्रकारे दूर जाऊ शकतो? त्या लोकांना आपण कसं हँडल करू शकतो? याबद्दलची सर्व माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. सर्वप्रथम यांना टाळू नका, कारण यांना टाळाटाळ कितीही टाळा, आतापर्यंत आपण टाळू शकलात का? यांना नाही, मग पुढेही नाही टाळू शकणार. आणि याच्यासमोर आपल्याला कधी ना कधी जावं लागणार आहे. म्हणून त्यांना टाळण्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकलं पाहिजे, त्यांच्या समोर जायला शिकलं पाहिजे. जेव्हाही ती व्यक्ती तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला त्रास होतो, जी तुम्हाला इरिटेट करते, ती जशी तुमच्या समोर आली ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे. ती बोलण्याच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. 100% याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे. 100% असं काहीतरी बोलणार आहे ज्यामुळे मला ताण येईल. त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला थोडे पूर्वी होतो तसे समजावा की असंच काहीतरी बोलेल, याचा मूळ हेतू मला त्रास व्हावा असाच आहे, असं बोलून स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करा. आणि तो व्यक्ती तुम्हाला जे काही बोलला असेल ते विसरण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो काहीही सांगू दे, काही विचारू दे, आपण मात्र त्याच्याशी वर्ड कम्युनिकेशन ठेवायचे. जसे की बरोबर आहे, अच्छा, असं झालं का? नाही नाही, असं काही नाही, हो बरोबर, ठीक आहे. अशा प्रकारे अशा व्यक्तीशी बोलायचं. आपण त्यांना जितका रिस्पॉन्स देतो तितकं त्यांचं बोलणं जास्त वाढतं. किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतील आणि आपण जितकं नाही म्हणतो तितकं ते आपल्याला जास्त ब्लेम करत जातात. त्यापेक्षा ते जे सांगतायत ते मोकळ्या मनाने जेवढं ऐकून द्याल तिथेच त्यांच्या समोर सोडा. काहीच फरक पडत नाही आणि म्हणून ते तुम्हाला काही बोलून सोडून देतात. तुमचा इन्सल्ट करणं बंद करून टाक, कारण अशा लोकांना हेच हवं असतं की तुम्हाला फरक पडला पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतो तिथे क्युरिओसिटी दाखवू नका. आपण समोरच्याचे बोलणे ऐकत जास्त इंटरेस्ट नाही दाखवतो तर आपोआपच तो व्यक्ती शांत होऊन जातो. आणि अशा व्यक्तीशी स्वतःची कोणतीही गोष्ट शेअर करू नका. आज आपल्या तो खूप जवळचा आहे असं दाखवून तो ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल. आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात ना, त्या अशा लोकांना नाही सांगायच्या. अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही. जे वेळोवेळी आपला इन्सल्ट करत असतील, आपल्याला कमीपणा दाखवत असतील, त्याचा प्रयत्न करत असतील, अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसांबद्दल तर चुकूनही सांगू नका. कारण आपली माणसं आपला विरोध करायला त्यांना खूप चांगलं छान जमतं. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नका. अजून एक गोष्ट, अशा लोकांची कधीही नजर चुकून बोलू नका. मग भले तुम्ही तुमच्या घरात असाल, बाहेर असाल, कुठेही असाल, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला, त्यांच्याकडे बघून बोला. आणि त्यांच्याकडे बघत नाही तर बरेचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय. त्यांना कुठे माहीत असतं खरं, आपल्याला त्यांच्याकडे बघण्याची इच्छा नसते म्हणून आपण त्यांच्याकडे बघत नसतो, हे त्यांना माहीत नसतं. अजून काही माणसं कशी असतात माहिती आहे का? ती आपल्याला काही बोलवर जोक ऐकल्यासारखं दाखव आणि आपल्याला कितीही टेन्शन असलं ना तरी अशा टॉक्सिक लोकांसमोर आपण खुश आहोत, सगळं काही ठीक आहे असं दाखवा. कारण आपण दुःखी आहोत, त्यांना सांगितले, समजले तर त्यांना दुःख होणार नाही, त्यांना खूप जास्त आनंद होईल. ज्या प्रकारे लोकांशी आपण दुःख शेअर करायचं नाही, त्याचप्रमाणे या लोकांशी आपला आनंदसुद्धा शेअर करायचा नाही. कारण जर एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करताय तर ते ही गोष्ट आधी मिळव, आधी त्यांना सांगायचंच नाही. कारण ते आपल्यावर हसणार आहेत की अरे तू असं का करतोय, तुला नाही जमणार. ते आपल्याला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करणार आणि अशा लोकांमुळे आपण खरंच डिमोटिवेटेड होऊन जातो. आणि आपल्या कळत नकळत असे लोक असतात जे आपल्यासोबत आपल्या समोर गोड बोलतात, तोंडावर गोड बोलतात आणि मागून मात्र ते आपला तिरस्कार करत असतात. म्हणून जर तुम्ही त्यांना तुमची एखादी आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तुमच्या तोंडावर तुमचं अभिनंदन करतील आणि या आनंदावर कसं विरसन घालायचं याची तयारी करायला सुरुवात करतील.
या माणसांचं कसं आहे माहीत आहे का? ही माणसं इमेज कॉन्शियस असतात, बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात. ते सतत स्वतःला फेक दाखवत असतात. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या असण्यात खूप फरक असतो. ते जसे बोलतात समोर, चला जसे दाखवतात तसे ते अजिबात नसते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून कधीही आर्थिक मदत घेऊ नये. अशा लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काही मदत नाही मागितली पाहिजे. कारण अशी काही लोक असतात जी ठरवून येतात, एक टार्गेट घेऊन येतात. आपल्या मनातून अस्थिर करायचा आहे हा त्यांचा उद्देश असतो. ही माणसं समोर असल्यावर ना डोक्याचा ना मनाचं दार एक डस्टबिन सारखं ओपन करून ठेवायचं, जेणेकरून ते जे काही निरर्थक बोलतील ते डोक्यात मनात न जाता डस्टबिनमध्ये जाईल. आणि जर तुम्हाला खुश राहायचं असेल ना, तर अशा लोकांपासून तुम्हाला जितकं दूर राहता येईल ना तितकं दूर राहा. यांना इग्नोर करायला शिका. आयुष्यात जर स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो. आणि ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास आहे अशी व्यक्ती आयुष्यात यशस्वी नक्की होणार. स्वामी बोलतात, आयुष्यात ज्यांनी संपत्ती निर्माण केली नाही त्याला संपत्तीचा उपभोग घेण्यास नाही. तसेच ज्याने सुखाची निर्मिती केली नाही त्याला ते सुख इतरांपासून ओढणे किंवा मागे लागून खर्च करून देण्याची गरज नाही. जसा व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो तसा तो आयुष्यात सर्व गोष्टी मिळवायला लागतो. आयुष्यात त्याला प्रत्येक गोष्ट मिळायला लागते. आयुष्यात त्याला फक्त समाधान असतं ते मिळवायचं नसतं, तर मिळत असतं ते समाधान प्रत्येक गोष्टीमध्ये शांत राहून राहिल्याने मिळतं. प्रत्येक गोष्ट जेवढी आहे तेवढाच त्याचा आनंद घ्या, त्यात त्याला समाधान मिळतं. जो व्यक्ती लालच वाढवत जातो तो आयुष्यात अजून आणि अजून पूर्णपणे. जर खरे यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनती व विश्वास ठेवा. दुसऱ्याला दुःखी करून कोणताही मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. सुखी जीवन हे नेहमी शांतपुरम प्राप्तीचा सुखाचा ध्यास घेतला तर ते तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही कर्तव्य पालन करून त्यात सुख मिळवण्याचा प्रयत्न केल्यास सावलीप्रमाणे ते सुख तुमच्या मागे मागे येईल. घाई आणि यश यांची वाटचाल कधी एकत्र होत नाही. द्वेष हा अग्नीसारखा असतो. ज्याप्रमाणे अग्नीमुळे साधा कचराही घातक ठरू शकतो, त्याप्रमाणे द्वेषामुळे आपल्याला अनेक मोठे मोठे नुकसान होऊ शकतात. द्वेष आपल्या अत्यंत प्राणघातक ठरू शकतो. द्वेष आपल्याला अत्यंत बर्बाद करण्यासाठी एक निर्माण झालेली गोष्ट असते. द्वेष आपल्याला सदैव मागे ओढणे तत्पर असतो. द्वेष याने व्यक्ती आयुष्यात अजून मागे मागे जाऊ लागतो. हा द्वेष आहे जो व्यक्तीला त्याच्या चांगलेपणाला सोडायला मजबूर करतो. समाधानी असलेला व्यक्ती द्वेषामुळे एकदम होतो. द्वेषामुळे चांगली नाती तुटत जातात. केवळ सुखप्राप्तीसाठी सुखाचा ध्यास करणे हे परिपूर्णपणा नसतो. जगणे म्हणजे जीवन नाही, तर योग्य ठिकाणी आपले माथे टेकणे आणि योग्य व्यक्तीच्या पाया पडणे हे देखील महत्त्वाचे असते. मित्राचा हात हा तुमचा वैद्य आहे. आपले चित्त प्रसन्न असेल तर हवामानही प्रसन्न वाटायला लागते. स्वतःचे दीर्घायुष्य बनणे जो सतत काळजी करतो त्याला जीवनात फार शांतता कधी लाभली नसते. उत्तम मन सामर्थ्य आहे. उत्तम प्रकृती असलेला मिळू शकते. बलिष्ठ शरीराची शोभा म्हणजे बळकट मन, परंतु बळकट मन असल्यास निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. जो व्यक्ती निरोगी आहे त्याचे मन हे पूर्णपणे आणि बळकट सोबत जिद्दी असते. अंतःकरणाच्या हालचाली बुद्धी अगम्य असतात. जे अंतःकरणातून बाहेर येते ते अंतःकरणाला जाऊन भेटते. जे अंतःकरणातून बाहेर येते ते आपल्या मनाला लागते. आशा कधी सोडायची नसते. आशा असली की सर्व गोष्टी होतात. आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहे. जगाचा इतिहास ज्याचा विचार कालचा पेक्षा पुढे लिहिले तो पाखंडी म्हणत आला, आणि ज्याचे विचार काळासारखे तो संत म्हणत आला, आणि ज्याचे विचार का बरोबर बदलत गेले तो श्रीमंत म्हणत गेला. लक्षात ठेवा, व्यक्ती श्रीमंत तेव्हा होत नाही जेव्हा तो धन साठवतो. व्यक्ती श्रीमंत तर तेव्हा होतो जेव्हा ते धन योग्य दिशेला वापरून पुढे जातो. आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, मी सदैव तुमची साथ देत आहे.
याआधी कधीच तुमची साथ मी सोडली नाही आणि जेव्हापासून साथ दिलेली आहे तेव्हापासून तर जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमची साथ देत असणार आहे. मी मानसन्मानपासून ज्या जखमा होतात त्या आपण करून घेतलेल्या असतात. सन्मान प्रत्यक्ष मिळवण्यापेक्षा त्या सन्मानास पात्र असणे जास्त चांगले असते. फक्त एक माणूस देखील घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकेल, पण 20 मासा नाही. प्रयत्न केलेला घोडला इतिहास बदलू शकत नाही. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत किंवा ज्या गोष्टी समजत नाहीत त्या गोष्टींचा विचार जास्त न करण्यापेक्षा त्या गोष्टी कशा समजतील याकडे लक्ष द्या. एखादा व्यक्ती आहे जो आयुष्यात यशस्वी होतो, तो यशस्वी कसा होतो हे नका बघू. माझ्या प्रिय मुला, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सर्व काही ठीक होईल. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्या हृदयात असलेल्या चिंता मला दिसत आहेत आणि तू त्या माझ्या हातात सोडाव्यात अशी माझी इच्छा आहे. तुमचा माझ्यावरील विश्वास हीच तुमची ताकद आहे. बाळा, तू मला तुझा हात दिला आहेस म्हणून मी तुला हिरवीगार कुरत हवारपणाने मार्गदर्शन करतो. देवी स्नेह आणि कोमल काळजीने तुमच्या आत्मा उत्कट इच्छा पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना घाबरू नका. तू खंबीरपणे उभा राहा. मी तुला कधीही जाऊ देणार नाही. मला समजले आहे की तुला काही वेळा अशक्तपणा जाणवत आहे आणि म्हणून माझ्या प्रिय मुला, मी थेट तुझ्या हृदयाशी असा बोलत आहे. मी इथे तुझ्यासोबत आहे. संभ्रमात आणि निराशात हरवून ऐवजी माझ्यासोबत थोडा वेळ विश्रांती घे. अनिश्चित भविष्य किंवा जगाच्या संकटाची चिंता करू नका. खरोखर महत्त्वाचे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. तुमचे कुटुंब, तुमचे आध्यात्मिक जीवन आणि माझ्या शब्दात तुमच्या आत्माचे पालन पोषण करा. प्रार्थना करा, चांगले करा आणि ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला असेल त्यांना दया दाखवा. जरी ते तुमच्याबरोबर प्रेमाने वागले नसतील तरीही त्यांनी पुन्हा तुमचे नुकसान केले तर दुसरा गाल त्यांच्याकडे फिरवा. त्यांना दाखवा की तुमचे प्रेम खोल आहे. ज्याप्रमाणे मी माझ्या मुलांसाठी माझे जीवन दिले त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कुटुंबास मला जाणून घेण्यासाठी आशीर्वाद मिळवा. स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी संघर्ष करण्यास तयार आहात. जग अशांततेत आणि युद्धाच्या अधूनमधून जात असताना प्रार्थना करणे कधीही थांबवू नका. तुमच्या प्रार्थनेचे पुस्तकात तुमच्या प्रियजनांत तुमच्या आशा आणि इच्छा मला सांगा. मला त्यांचे जीवन आणि विचार आधीच माहीत आहेत, परंतु तुम्ही तुमचा विश्वास सक्रिय करावा. खरोखर महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रार्थना कशी करावी हे शिकावे अशी माझी इच्छा आहे. बाळा, इतरांना दिसणार चिन्हहद करेल असे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला घाबरा. मी तुम्हाला कधी एकटे सोडणार नाही किंवा तुम्हाला कधीच निराश करणार नाही. तयार रहा. इतरांना भीतीने ग्रासलेले असताना तुम्ही महान चमत्काराचे साक्षीदार व्हाल. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझे माझ्यावरील प्रेम ऐकून मला आनंद झाला. माझ्यावर विश्वास ठेवा आणि या संकटाच्या वेळी मला तुझा हात द्या. धमक आणि समस्या तुमची शांतता आणि आत्मविश्वास लुटू देऊ नका. तुझे दुःख पाहून मला तुझी दया येते. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे प्रामाणिक हृदय मला प्रेरित करते. मी तुला आशीर्वाद देण्याचे कारण माझी इच्छा आहे. म्हणून मला सांग की तुला माझा आशीर्वाद मिळेल आणि तो मोठ्या प्रेमाने धरा. लक्षात ठेवा, तुझ्या दुःखाच्या क्षणी मी तुला माझ्या हाताच्या तळहातावर धरत माझ्या पवित्र आवरणात तुला झाकून ठेवतो आहे. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तू माझं मूल आहेस. मी तुला आशीर्वाद देईन कारण माझी इच्छा आहे आणि मी माझे वचन पूर्ण करेन. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. तुला कधीही एकटे सोडले नाही. या वादाच्या काळातही मी तुला सोडणार नाही. माझ्या योजना तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. माझे विचार चिरंतन आहेत. ते तुम्हाला शांततेने, सुरक्षित, समृद्धीच्या गंतव्यस्थानाकडे नेतील. जीवनात आव्हाने येऊ शकतात, परंतु जर तुम्ही त्यांचा विश्वास आणि आशनेत पूर्वी माझी आठवण काढा. मला धन्यवाद बोला. मला प्रार्थना करा. माझ्यापुढे गुडघे टेकवले नाही आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता, तुमच्या कुटुंबास रोग आणि साथीच्या रोगांपासून संरक्षण मागता, तेव्हा स्वर्ग आनंदी होतो.
जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने प्रार्थना करता की ते कधीही सोडले जाणार नाहीत, तेव्हा माझा प्रतिसाद ऐका. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जरी संपूर्ण जग तुम्हाला सोडून गेले तरी मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुझ्यावर प्रेम करण्याचा दावा करणारे जरी तुझ्यावर अपयश ठरतील तरी मी तुझ्यावर त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम करतो. मी खोटे बोलत नाही. मी तुला कधीही चूक होऊ देणार नाही. तुमचे कुटुंब, तुमचे भविष्य आणि तुमचे आरोग्य माझ्या हातात आहे. त्याचा आदर करा, मूल्य द्या आणि खजिना घ्या. तुमचा आशीर्वाद धोका देऊ नका. जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विश्वास, जर तुम्ही गरजेचे मी तुम्हाला जे देतो त्याची काळजी घेतली, माझे वचन जे मी देतो तुमचे आशीर्वाद वाढतील आणि मी तुम्हाला आणखी मूल्यवान आणि शाश्वत भेटवस्तू देईन. तू माझ्यावर प्रेम करतो आणि तू धन्य आहेस. खूप आशीर्वाद होशील. तुमच्या अतूट विश्वासातून तुम्हाला योग्य मार्गावर आणले आहे. तू योग्य मार्गावर आहेस आणि मला तुला भेटायला केंद्रित कर. माझे शब्द नेहमी तुमचे अस्तित्व भरू द्या. तुमचा प्रवास आव्हानात्मक होता आणि तुम्ही तुमच्या सर्व शक्तीनिशी तुमच्या मार्गावर आहात. दैवी वारा तुमच्या पलांना भरू दे. तुमची वृत्ती बदलल्यामुळे आणि तुमच्या परिवर्तनाच्या इच्छेमुळे मी तुम्हाला अलौकिक आशीर्वाद देण्यासाठी येथे आहे. आपण ऐक हे शब्द जीवनाचा स्रोत आहे. तुला माझे प्रेम दाखव आणि तुझा हात धरण्याचा माझा मार्ग आहे, जेणेकरून तू तुझ्या सर्व लढाई विजयी होशील. मी तुम्हाला सहानाने आशीर्वाद देत आहे. तुमची समज वाढवे, तुमचे चरित्र बदलते आणि तुम्हाला खूप धैर्य देते. मी तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू बदलत आहे. माझा आत्मा तुला डोक्यापर्यंत व्यापत आहे. तो तुम्ही यापुढे चुकीच्या दिशेने चालणार नाही आणि पाप करण्याची तुमची इच्छा होणार नाही. ज्या प्रलोभनाने तुम्हाला एकदा फसवले त्या मोहनात तुम्ही पडणार नाही. तुमच्या विचारांची मी तुम्हाला बळ देत आहे. आतापासून तुम्ही चांगलेपणा, सौंदर्य, शुद्धता आणि न्याय यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही यापुढे पाहणे, ऐकणे, बोलणे, वाचणे आणि चिंता, निंदा आणि खोटे बोलणे या मोहात पडणार नाही, जे तुमचे मन दूषित करते आणि तुमचे हृदय कमकुवत करते. तुम्ही कितीही बदल आहात आणि आता तुम्ही किती आशीर्वादित आहात हे पाहून तुम्हालाही नवल वाटेल. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा आदर करतील. बाळांनो, तुम्ही स्वतःला खूप कमी समजता, लाचार समजता, अपराधी आणि हतबल समजता. तुम्हाला नेहमी असे वाटत असते की तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही प्रत्येक काम करण्यास असमर्थ आहात, तुम्ही नापास आहात असे म्हणून स्वतःला खूप कमी लेखता. तुम्ही तुमच्या स्वतःला कमी लेखता, म्हणूनच दुसरे लोक तुम्हाला कमी लेखत असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण तुम्ही जे करू शकता ते कोणीच करू शकत नाही हे तुम्हाला माहिती नाही, कारण तुम्ही अजून तुमच्या स्वतःला ओळखलेले नाही. स्वतःचे परीक्षण तुम्ही करा, स्वतःचे निरीक्षण तुम्ही थोडे करा, स्वतःतील गुण ओळखा. तुमच्यात कोणती गोष्ट खास आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा. बाळा, तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही, तुम्ही एक हिरा आहात. तुम्ही या जगाला अंधाराने भरलेल्या लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवण्यासाठी आलेले आहात. हरलेल्या मनाला नवीन उमेद देण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, हे लक्षात घ्या. बाळा, तुला जर तुझ्या आतमध्ये लपलेल्या शक्तींना बाहेर काढायचं असेल तर थोडा वेळ शांत बसून डोळे मिटून तुझ्या अंतरात्म्यात पाहण्याचा प्रयत्न कर. तुला तुझ्या स्वतःची ओळख होऊन जाईल. तुम्ही किती खास आहात याची अनुभूती तुम्हाला होईल. बाकीच्या लोकांपेक्षा तुम्ही वेगळे आहात हे तुम्हाला जाणवेल. तुम्ही बाकीच्या लोकांसारखे नॉर्मल काम करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही, तर एका खास उद्देशासाठी तुमचा जन्म झालेला आहे. म्हणूनच आजपर्यंत ज्या ज्या कामात तुम्ही प्रयत्न करत होता त्या त्या कामात तुम्हाला अपयश येत होते, कारण तुमचे काम एक आज काम आहे हे लक्षात घ्या. आम्ही तुम्हाला या कामासाठी निवडलेले आहे, कारण खूप चांगली व्यक्ती तुम्ही आहात, खूप साफ मनाचे आहात. तुमच्या स्वप्नात देखील कधीच कोणाचेही वाईट तुम्ही चिंतू शकत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला आमच्या या सेवेसाठी निवडलेले आहे. आम्ही दिलेली ही सेवा तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल ही आम्हाला पूर्ण खात्री आहे. तुझ्या या आईचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.
आणि मुख्य म्हणजे तुम्ही करत असलेल्या चांगल्या कर्मांमुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे. असे चांगले कर्म करत राहा. सगळे तुमचे चांगलेच होणार. बाळा, तू काळजी करू नकोस. तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी तुझी साथ दिलेली आहे त्यांना कधीच अंतर देऊ नकोस. त्यांच्याशी नाराज होऊ नकोस, कारण तेच तुझे खरे हितचिंतक आहेत हे लक्षात ठेव. आणि ज्यांनी तुझ्या अडचणीच्या काळात तुझी साथ सोडून दिली त्यांच्याशी तुम्ही दूर राहा, कारण ते त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्या जवळ आले होते आणि त्यांच्या स्वार्थासाठी तुमचा घात देखील करू शकतात. कारण असे लोक एका विषारी सापाप्रमाणे असतात. तुम्ही त्यांना कितीही दूध पाजले तरी ते एक ना एक दिवस तुम्हाला डसल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे तुमचे खरे हितचिंतक कोण आहेत ते ओळखा. तेव्हाच पुढे येणाऱ्या संकटांपासून तुम्ही वाचू शकाल. बाळांनो, कधी कधी तुमच्याकडून तुमच्या जवळ असलेले सर्व काही देव काढून घेतो. तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटत असते आणि देवाने तुम्हाला शिक्षा दिलेली आहे असे म्हणून तुम्ही दुःखी होत असता, देवावर नाराज होत असता. पण बाळांनो, तसे नसते. काही वेळेस तुमचे हात पूर्णपणे मोकळे यासाठी आम्ही करतो, कारण खूप काहीतरी मोठे चांगले आहे असे आम्हाला तुम्हाला द्यायचे असते. त्यामुळे तुमच्या मनात देवाबद्दल तुमच्या मनात जो राग आहे तो राग आणू नका. तुम्हाला माहीत आहे ना की तुम्ही कोणाचेही काहीच वाईट केलेले नाही. मग घाबरू नका. तुमचेही कधीच वाईट होणार नाही. जी व्यक्ती त्याचे कर्म वाईट करते, दुसऱ्या कोणाला तरी फसवते, दुसऱ्याचे हिरावून घेते, अशा व्यक्तींसोबत त्याच गोष्टी घडतात जे त्या केलेल्या असतात. त्यावेळेस दुसरा कोणीतरी येऊन ते सर्व लुबाडून त्या व्यक्तीस फसवून घेऊन जातो, कारण त्याने देखील तसेच केलेले असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे जसे तुम्ही कर्म कराल तसेच फळही तुम्हाला भोगावे लागत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कर्माकडे लक्ष द्या. बाळांनो, सुखदुःखाचा फेरा राम हा कोणालाही चुकलेला नाही. प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात दुःख हे येतेच. त्यामुळे सुखाचे दिवस आल्यावर गर्व करू नका आणि दुःखाच्या दिवसात कोणापुढे लाचार होऊ नका, कारण कोणतीही वेळ ही सारखीच राहत नाही. वेळ ही नेहमी बदलतच असते. त्यामुळे आज जरी ज्याचे सुखाचे दिवस आलेले आहेत त्यांनी कधीच गर्व करू नका, कारण या सुखाच्या पाठोपाठ दुःख हे येतच असते हे विसरू नका. बाळा, जेव्हा कधीही तुझे मन खूप दुःखी असेल, अशांत असेल, तुला तुझ्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसेल, डोळ्यांसमोर सर्व अंधार पसरल्यामुळे तुला वाटत असेल सर्व संपलेले आहे, असे तुला जर वाटत असेल, अशा वेळेस 5-10 मिनिटे का होईना तुम्ही एके ठिकाणी डोळे मिटून शांत बसा. आम्हाला शांत बसून तुमच्या मनातील अडचणी सांगा, तुमचे प्रश्न सांगा, ध्यान करा. मग बघा, तुमचे मन हे खूप हलके तुम्हाला वाटेल, खूप सकारात्मक तुम्हाला वाटेल. तुमच्या मनातील विचारांचे वादळ शांत होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या समस्येवर मार्ग देखील मिळेल. काळजी करू नकोस. आमचे लक्ष नेहमी तुझ्याकडे आहे. तुझ्या सर्व अडचणी, समस्या ह्या आम्ही पाहत आहोत. काळजी करू नकोस. सर्व लवकरच सगळे नीट होणार आहे. तू निश्चिंत राहा. फक्त तू तुझे कर्म मात्र प्रामाणिकपणाने करत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नाशिवंत देह सारा, नाशिवंत देह सारा, उद्या भंगून जाईल काय, गमावले काय, कमावले काय, कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द प्रेमाचे घेरे, तू 2 शब्द प्रेमाचे घेरे, तू सदामुखी प्रेमानेच जग जिंकतो. मग होशील तू सर्व सुखी. देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने किंवा नारळ फोडल्याने, घंटा वाजवल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. त्यासाठी तुला कष्ट करावे लागतील आणि देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, चांगले कर्म करावे लागेल. यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देणार देव? तुम्हाला तुमचे कर्म हेच तुमचे भाग्य असे समजून कर्म करत राहा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो.
तुझ्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. बाळा, तू फक्त योग्य कर्म करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. हा विश्वास आपल्या देवावर असेल तर लव्ह यू गॉड अशी कमेंट करा. मित्रांनो, हा संदेश स्वामींनी तुमच्यासमोर आणला आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे. गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधार सुद्धा नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना ज्याला कोणाची वाट बघावी, उगाच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत हसत. संकट आली तरी नाही घाबरत. मी उद्याच्या भविष्याला नाही घाबरत. हे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मी उद्याच्या भविष्याला नाही घाबरत, कारण माझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे. त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो, फक्त तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा आणि भगवंताला फक्त एवढेच सांगा की मी चुकलो तर मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्यासोबत कायम राहा. विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्यासाठी कुठेतरी चांगलं काहीतरी लिहित असतोच. त्यामुळे नेहमी स्वतःसोबत इतरांसाठी प्रार्थना करा आणि तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हो, माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी समजत नाही आणि केल्याशिवाय कोणतीही गोष्ट त्याचं सुख मिळत नाही. चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. म्हणून बाळा, चांगले विचार बाळगा. नक्कीच तुमचे आयुष्य लोकप्रिय होण्यासाठी नक्कीच चांगले होईल. बाळा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधीच लबाडी करू नका, कारण ते कालांतराने उघड होऊन आपली किंमत कमी होते. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी ठाम राहावे आणि मग पहा, सगळं काही व्यवस्थित ठीक होतं. तुम्ही असे गृहीत धरून चला की धक्के लागत नाहीत, मन दुःखी होत नाही. आपण कठोर आहोत आणि संकट काळातून लवकर सावरतो. त्यामुळे मन निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे जगणे सोपं होऊन जातं. आपली मर्यादा वाढते. जेव्हा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत चला, कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या पैशात नाही. म्हणून सतत नामस्मरण करत राहा. सहमत असाल तर स्वामी नामाचा जयघोष तुम्ही करायला विसरू नका आणि हा संदेश 10 जणांना शेअर करा. भाग्यवंत ठराल. जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि कधीही आपलं असणार नाही. त्यामुळे तुम्ही माझं करणं सोडून द्या. आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती. समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या मागे पुढे करून स्वतःचे महत्त्व तुम्ही कमी करून घेऊ नका. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. त्यामुळे कष्ट करणे हा तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे आणि त्या कष्टाला योग्य दिशा देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे माझ्या लेकरा, तू तुझे कष्ट करत राहा. आयुष्यात खूप सारे येतील, त्यांना लक्षात ठेवायचं नाही, पण जे आपल्या सुखात दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नाही. जर कोणी विचारलं आयुष्यात काय मिळाले तर सरळ सांग, जे मिळाले नाही ते माझे मुळीच नव्हते. जे मिळाले ते देवाने माझ्यासाठीच ठेवले होते. विश्वास असल्यास होय देवा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा
आणि भगवंताचे नामस्मरण करा. भगवंताची आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही 5 जणांना तरी शेअर करावा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि जगण्याची दिशा त्याला मिळत असते. त्यामुळे भगवंताची तुम्ही इच्छा मोडू नका. वेळेवर काम पूर्ण करणे पुरेसे नाही, काम अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण होईल अशी माझी अपेक्षा आहे. स्वप्न सत्यात उतरवण्याआधी स्वप्नांकडे काळजीपूर्वक पाहावे लागेल. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कामात लक्ष घालावे लागेल. देवाने तुमच्यासाठी खूप मोठी योजना ठेवली आहे. त्यामुळे हा संदेश तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाणही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जात असते. खेळ नुसता तुमचा नाही, तर हा खेळ ब्रह्मांड नायक स्वामींचा आहे, कारण ते तुमच्यावर खूप प्रेम करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.